नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच जेईचे आन्सर की चॅलेंज करण्यासाठी उपलब्ध झालेले आहे। ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की काही प्रश्नांना आपल्याला चॅलेंज करायचं आहे, तर ते चॅलेंज कसे करायचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आपल्याला jee.nic.in ही वेबसाईट ओपन करायची। ओपन झाल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल आन्सर की चॅलेंज फॉर जेई मेन्स 2024, यावर तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही विंडो ओपन झालेली आहे। त्यामध्ये हा ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आणि कॅप्चर कोड एंटर करून आपल्याला ते लॉग इन करायचे। ऍप्लिकेशन नंबर हा आपण जो काही फॉर्म भरलेला होता किंवा तुमच्या ईमेलला किंवा मोबाईलला तो ऍप्लिकेशन नंबर आलेला असेल। पासवर्ड या ठिकाणी कोणता द्यायचा, तर ज्यावेळेस आपण फॉर्म भरला होता त्यावेळेस जो काही पासवर्ड दिला होता तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा। कॅप्चर कोड यामध्ये तुम्हाला एंटर करायचा। या पद्धतीने तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चर कोड यामध्ये एंटर करा आणि लॉग इन करा। जसे तुम्ही लॉग इन कराल तर या ठिकाणी तुम्हाला विंडो ओपन झालेली दिसेल। त्यामध्ये डाउनलोड कन्फर्मेशन पेज, बीटेक आणि व्ह्यू चॅलेंजेस, क्विक व्ह्यू चॅलेंजेस आन्सर की असं दिसेल। यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला बीटेकला क्लिक करायचं। बीटेकला क्लिक केल्यानंतर आपण जो काही क्वेश्चन पेपर आपल्याला आलेला होता एक्झाम मध्ये, तो क्वेश्चन पेपर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। तसेच आपले स्वतःचे नाव वगैरे जे डिटेल असेल त्यामध्ये दिसणार। या क्वेश्चनच्या समोर तुम्हाला क्वेश्चनचा आयडी दिसत आहे। प्रत्येक क्वेश्चन समोर एक आयडी दिलेला आहे आणि त्या आयडीच्या खाली 4 पर्याय दिलेले। म्हणजेच काय का प्रश्न न देता प्रश्नाचा आयडी दिलेला आहे, तो आयडी आपण चेक करायचा आहे। तसेच त्या प्रश्नाचे 4 पर्याय दिलेले आणि तुम्ही जो काही प्रश्न सोडवलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तिथे निवडलेला असेल ते प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। जो तुम्ही क्वेश्चन सोडवलेला, आता या विद्यार्थ्याचा आपण जर बघितलं तर याने हा प्रश्न सोडवलेलाच नाही, त्यामुळे त्याला आन्सर आलेला नाही। परंतु तुम्ही जो काही प्रश्न सोडवलेला असेल या चूज ऑप्शन मध्ये तुम्ही जो काही निवडलेला उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचे तर विंडोची परत त्या स्क्रीनला यायचं। त्यानंतर क्लिक व्ह्यू चॅलेंजेस आन्सर की यावर क्लिक करायचं। अगोदर आपण जे बीटेक वर क्लिक केलं होतं त्यामधून काय करायचं, आपण आपला क्वेश्चन पेपर डाउनलोड करून घ्यायचा आहे। डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी क्लिक व्ह्यू टू चॅलेंजला क्लिक करा। जो काही प्रश्न तुम्ही बघितलेला आहे, जर समजा तुम्ही पहिला प्रश्न असेल तर त्याचा आयडी इथं दिलेला आहे। तो आयडी तुम्हाला कुठून मिळणार आहे तर ज्यावेळेस तुम्ही बीटेकला क्लिक केलेलं होतं ती पीडीएफ डाउनलोड केलेली आहे, त्यामध्ये त्या क्वेश्चनचा आयडी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। त्याचं करेक्ट आन्सर काय एंट्री करून या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही जे काही निवडलेलं होतं ऑप्शन, त्या ऑप्शनचं आन्सर आणि हे आन्सर बरोबर आहे का हे आपण टॅली करून बघू शकता। यावरून आपण आपला गेस काढू शकता की मला किती मार्क्स जेई मध्ये मिळालेले आहेत। जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाला चॅलेंज करायचं असेल तर या ठिकाणी जे काही उत्तर करेक्ट आहे त्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 200 रुपये पे करायचे। ते अशा पद्धतीने तुम्ही तुमची आन्सर की बघू शकता किंवा त्या प्रश्नाला चॅलेंज करू शकता। जर आपणास काही अडचण असेल तर आपण आमच्याशी संपर्क करू शकता। धन्यवाद।